दुसरा सेमीफायनल बिरवाडी आणि त्यांना फाईट करेल विजयी संघ. सो मित्रांनो आपण पाहताय त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 5वा. 3 जिवलग मित्रांनी ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील पोटे, त्याचबरोबर अतुल पष्टे, आकाश माडसे आणि या 3 व्यक्तींचा जितका मोठा वाटा आहे ना तितकाच मोठा वाटा जयदेव खापरे आणि सूरज कापडेचा देखील या स्पर्धेसाठी. सो क्वार्टर फायनलचा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम आहे शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडाने त्यांना फाईट करते या साई स्पोर्ट्स कदमपाडा. या दोन संघाच्या दरम्यान 3 षटकांचे मित्रांनो असणारी लढत. टायमिंग डीजे ऑपरेटर अप्रतिम टायमिंग आपण पाहिलंय. त्यांचं देखील आपण वेलकम करू या स्पर्धेच्या वतीनं. त्याचबरोबर गेल्या 5 दिवसामध्ये ज्याच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही या स्पर्धेचा आनंद लुटला. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचा देखील विशेष आभार आपण करू. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल पंच अर्थात अनिल सालवी सर मॅन फ्रॉम कल्याण आणि त्याचबरोबर धर्मेंद्र वर्मा सर मॅन फ्रॉम कल्याण. उमर 55 लेकिन दिल अभी भी है बचपन असं असणार हे व्यक्तिमत्व सध्या स्थितीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मॅचला सुरुवात होती आहे. ओपनिंग प्लेयर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये राज निरगुडा आणि त्याच्या सोबतीला बॅटर आपण पाहताय सनी शिंगळे. ही जोडी आपण दाखल होताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पंकज कदम. लेट्स पे हेवी गो. पहिला बॉल पहिलाच बॉल. इथे जर आपण पाहिलं लाईन थोडीशी खराब जी मात्र त्यांना आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टिकला मिस करणार हा चेंडू पंच आमच्याकडे वळतात. 1 धाव एक्स्ट्राची खात्यामध्ये ऍड होईल. संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालाय. 3 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर लाईन थोडी खराब होती. पंकज कदम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार झालाय. पहिला बॉल फेकला त्यांना व्हाईट बॉल. राजसाठी मिस टायमिंग आहे. चेंडू हवे डाऊन दी बॉल. पंकज कदम कडनं झेल सुटलाय आणि राज निरगुडा सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलाय. ते कितपत महागडं ठरेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं. अप्रतिम चेंडू तिथे जर आपण पाहिलं तर एलिव्हेशन झालं नाहीये. रफ्तार से गिरफ्तार किया था लेकिन जर आपण पाहिलं तर जिथे प्रयत्न चांगले राहिले पंकज कदमचे. झेल सुटलाय. जीवदान मिळतोय राज निरगुडा या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्राच्या स्वरूपाने टीमचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालाय. 3 षटकांची ही लढत. क्वार्टर फायनलचा मॅच आपण पाहताय. जिंकणारी टीम टॉप 4 मध्ये अर्थात सेमी फायनल मध्ये दाखल होईल. याच्यातील मात्र काही शंका नाही. फलंदाज तयार राज निरगुडा. पंकज कदम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा रनवेवरती तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंकजचा हा बॉल इथे जर आपण पाहिला तर अप्रतिम चेंडू हाताळला. थोडीशी जर आपण पाहिलं तर मिसफिल्डिंग झाली नाही. पाहता क्विक सिंगल लेग बायच्या स्वरूपाने एकवडली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवरती. 2 ऑन बोर्ड दिस टाइम टीम शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा या मॅच मध्ये खेळत असताना 2 धावा धाव फलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी सनी शिंगळे येत आहेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची पहिला अर्धशतक ज्यानं पटकावलं तो बॅटर सनी शिंगळे स्ट्रायकिंग एंडवरती. दुसरं अर्धशतक ज्या फलंदाजानं पटकावलं राज निरगुडा तो देखील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 2 विस्फोटक फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सनी येतात स्ट्रायकिंग एंडवरती. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन होईल कारण आता डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आला सनी शिंगळे. हा बॅटर आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती. पंकज तयार. पंकज कदम. पंकजचा हा बॉल इथे जर आपण पाहिलं तर लाईन अतिशय चांगली पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. साई स्पोर्ट्स क्लब कदमपाडा या संघाची सुरुवात चांगली झाली. जिथे टॉस ते जिंकले आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय जो मात्र त्यांच्या माध्यमातून स्वीकारण्यात आला. जिथे इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगसाठी शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा या संघाला. बॅटर तयार सनी. इथे
धावसंख्या झाली ती 8. एक संधी होती कदमपाडा संघाला कमबॅक करण्याची. मोठा मासा गळाला लागला असता परंतु चान्स घालवली. कारण आदेश होता क्षेत्ररक्षक. आणि आता तो गावामध्ये गेल्यानंतर कारण पण सांगू शकतो सूर्य डोलेवाला, कारण सूर्य सुद्धा मागे होता. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. संतोष. रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नौपाडा नेवालपाडा वर्सेस कदमपाडा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. संतोष. आपल्या संघासाठी सुंदर चेंडू. आल्या केलं स्वागत. बॉल मारला ढगात. आल्या धावा 6. अरे वा. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती 14. सनीच्या बॅट मधून कणागती हल्ला. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. संतोष टू सनी. पाहूया आपल्या संघासाठी सुंदर चेंडू. अनुभव येते कामाला. निर्धाव चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही. जखडून ठेवलं. सुंदर चेंडू हाताळला संतोष यांनी. 6 धावा ज्याच्या बॅट मधनं आला असा सनी. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतक मारलेले असे दोन्ही फलंदाज आहेत. विस्फोटक असे फलंदाज आहेत. रोहन झुंजारराव सुद्धा अजून यायचा बाकी आहे. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुंदर फटका. खाली क्षेत्ररक्षक. पाहूया झेल होते काय. आता मात्र कुठल्या प्रकारची गलती नाही. गडी बाद. मोठा मासा गळाला. सनी शिंगले होते. डीजे. त्या प्रमाणात प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत. कदमपाडा संघाकडनं खूप मोठा फॅन बेस आहे कदमपाडा संघाचा. फलंदाजीसाठी आता आलाय तो रोहन. इथे गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. संतोष टू रोहन. स्पीडअप यायचं जरा, कारण फायनल सुद्धा खेळवायची आहे. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. संतोष. धावसंख्या 14. एक बाद 14. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. संतोष टू रोहन. सुंदर फटका. गॅप सिलेक्शन आणि खणखणीत चौकार. आल्या धावा 4. चारच्या मदतीनंतर धावसंख्या झाली ती 18. अजूनही दुसऱ्या षटकातील काय चेंडू शिल्लक. 3 षटकांचा हा सामना. मापकाचं आव्हान. मोठं असं आव्हान ठेवायला लागेल ते कदमपाडा संघासाठी. जरासा फंबल होतोय. आणि पुन्हा एकदा सुंदर फटका. पुन्हा त्याच दिशेने. पुन्हा एकदा चौकार.
प्रेक्षकांची तुफान गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. आज शुक्रवार आहे, MIDC ला सुट्टी आहे, त्याच्यामुळे कुठे जायचं तर मॅच बघायला आलेले आहेत प्रेक्षक. नजरेत सामावत नाहीत एवढे प्रेक्षक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली ती 22. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष. जरासा महागडा ठरलाय संतोष, त्याला संतोष काय वाटणार नाही अशी गोलंदाजी त्याने हाताळली आहे. काय निकल गई. आणि सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं, तसं सुंदर असं बॅकअप कदमपाडा संघाकडनं. धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या झाली ती 24. दोन षटकांच्या सामन्यानंतर धावसंख्या झाली ती 24. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 2025 3 मित्रांची संकल्पना आणि त्यातून साकार झालेली ही स्पर्धा. उत्कृष्ट असं आयोजन, लाख रुपयाच्या स्पर्धेला सुद्धा लाजवेल असं आयोजन पाहायला मिळालं. आकाश माडसे, स्वप्नील पोटे आणि अतुल पैष्टे. अतुल पैष्टे जरा इंजर्ड आहेत, लग्नाच्या गडबडीत असताना त्यांनी काही ग्राउंडवरती फेरी मारली नाही. त्यांची जागा भरून काढण्यासाठी जयदेव खापरे सुद्धा उपस्थित होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आदेशला मिळेल का यश, पाहूया. जरासा हसलेला आहे, त्याला वाक्य पटलं, जरासा लाजला. आदेश चांगले मित्र आहेत आमचे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदेश. धावसंख्या 24. स्ट्राइकला राज को राज की पता मालूम ही नहीं हुआ और गेंद समझ नहीं आई. निर्धाव चेंडू, सुंदर चेंडू हाताला आदेशानं. जरासं जकडून ठेवलं राज याला. राज सुद्धा मातब्बर असा खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधनं 50 आपल्याला पाहायला मिळाली आहे. तुफानी अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली राज याच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा सुंदर शॉट में है दम, नाम है राज. प्रेक्षकों के ऊपर राज करते हुए चौकार. चौकाराच्या मध्ये धावसंख्या झाली ती 28. 28 इन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर आदेश. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आदेश टू राज. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 28. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, एक तुझा एक माझा आणि इथे गडी बाद. थँक्यू डीजे. न्यू बॅटर विघ्नेश. कुठले संकट असलं तर आपण बोलतो विघ्न आलं, परंतु आता कप्तानने विघ्नेशलाच पाठवलंय. पाहूया काय तो विघ्न दूर करेल का, त्याच्या बॅटमध्ये धावा येतील का, हे मोठं समीकरण आहे. धावसंख्या तशी 28. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मोठे फटके आले तर धावसंख्येला अजून बळ येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आदेश टू रोहन. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा काय घडलं, नाही दिला मारून. चेंडू सुंदर हाताला आदेशानं. जरासं जकडून ठेवलंय रोहन याला. रोहनने स्ट्राईक घेतली, त्याच्यावर विश्वास होता त्याला की मी षटकार मारू शकतो, परंतु गोलंदाज सुद्धा काही
साधा नाही, आदेश कदम आहे. पवार, सॉरी. आदेश, आदेश टू रोहन. धावसंख्या झाली ते 28, 28. सुंदर फटका तिथे फलंदाज की क्षेत्ररक्षक तैनात होता. सुंदर, जरा खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथं आदेश याचं, परंतु धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 30. अजूनही एक चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदेश. धावसंख्या झाली ती 30. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदेश. आदेश टू रोहन. पुन्हा एकदा सुंदर सुंदर फटका, खणखणीत चौकार. धावसंख्या झाली ती 34. विजयासाठी 35 धावेंची गरज. डीजे पुढील मार्चचा टॉस करू. पहिला सेमीफायनल या स्पर्धेचा जो मात्र आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला टीम आहे माही 11 आंबेले आणि त्यांना फाईट करेल शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव. या दोन संघाच्या दरम्यान पहिला सेमीफायनल या स्पर्धेचा आपण टॉस करू. चला कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. टॉस आपण करत आहोत. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 20-25 ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहताय. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल आपल्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला माही 11 आंबेळे आणि त्यांना फाईट करेल शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव. या दोन संघाच्या दरम्यान या स्पर्धेचे आयोजक आकाशदादा माडसे यांच्या शुभ हस्ते माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय नकुलदादा भांडे आपण या आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. सो आकाशदादा माडसे यांच्या शुभ हस्ते झाला टॉस, जिथे माही 11 आंबेळे संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जिथे पहिला डाव आपण पाहिला बॅटिंग करत असताना शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा या संघाने बनवला तब्बल 34 धावा 35 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं गेलेलं आहे. आणि ते टार्गेट कशा प्रकारे चेस होईल की डिफेन्स केलं जाईल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक जयदेव खापरे सर यांना. थँक्यू सो मच.
पंकज आणि दर्शन. मात्र असे फलंदाज आहेत, नौके फलंदाज आहेत कदमपाडा संघाकडनं. भरपूर सारे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत, तसेच सपोर्ट स्टाफ सुद्धा खूप मोठा आहे कदमपाडा संघाचा. तिथे योगेश कदम तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिकेट जरी खेळत नसतील भरपूर चाहते गौतमी पाटीलचे ते फॅन आहेत. दीपेश पवार, दीपक पवार, त्यानंतर एवन जोडी आहे, ती सुद्धा आज सपोर्ट करण्यासाठी आलेली आहे. भरत पवार सुद्धा आलेले आहेत, म्हणजे खूप असा सपोर्ट स्टाफ घेऊन आलेले आहेत. अमित कदम त्यांनी पारितोषिकांची मोठी खैरात मांडली होती असे अमित कदम. कारण एखादा खेळाडू जेव्हाच घडतो त्याला सपोर्ट असतो, गावाचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो. ते इथे भावेशजी विषय सुद्धा इथे आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत. गोलंदाजी मार्क और गोलंदाज तयार राज. केटी बॉईज संघाचे मातब्बर असे खेळाडू तुषार दलवी, आकाश दलवी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. कमिटीच्या वतीने त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्क और गोलंदाज तयार. सुंदर चेंडू, कुठल्या प्रकारची धाव नाही. पंकजला कुठल्या प्रकारचा चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू. कमिटीमध्ये शांतता ठेवायची आहे. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज तयार राज. राज टू पंकज. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे रोहन. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. संघाचं खातं 1 ने ओपन. धावसंख्या झाली ती 1. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला पंकजच्या बॅट मधनं. बॅकफुट पंच केला. भरगच्च अशी शरीरयष्टी असलेला हा पंकज, अंडर क्रिकेट मध्ये नाव असलेला हा खेळाडू. 4 चेंडू 4 षटकार मारणारा दर्शन. स्ट्राइकला आहे तो दर्शन, संघाचा कर्णधार सुद्धा आहे. गोलंदाजी मार्कर राज. राज टू दर्शन. सुंदर फटका म्हणलं गेलं असतं, परंतु खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण. हा जीवदान किती महागडा ठरतोय ते आता आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 2. अजूनही पहिल्या षटकातील काय चेंडू शिल्लक. खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं नेवालपाडा संघाकडनं. गोलंदाजी मार्कवर राज. जसा लेट खेळला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आणि इथे गडी बाद. पंकज बॅक टू पवेलियन. डीजे नेक्स्ट बॅटर रोहित. गेलाय रागात, मारेल का ढागात पाहायला लागेल. धावसंख्या झाली ती 2. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. नौका संघ होता, पहिल्यांदा क्वालिफाय झाला. खूप कॉन्फिडन्स आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळालं. सुंदर अशी गोलंदाजी हाताळली. नेवालपाडा संघासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी 35 रोखलं. मांडलं गेलं पाहिजे कदमपाडा संघाला. यंगस्टर आहेत, यंगस्टरची भरणी. रोहित स्ट्राइकला तर रोहित. धावसंख्या झाली ती 2. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर राज. प्रेक्षकांच्या मनावरती राज करणारा गोलंदाज आहे राज. नाव जरी राज असलं तरी फलंदाजी सुद्धा राजासारखी केलेली आहे त्याने. त्याच्या बॅटमधनं पहिला अर्धशतक या ग्राउंडवरती हाताळलं. आणि आमचे कॉमेंटेटर सुद्धा राजच आहेत. सुंदर फटका. हेलिकॉप्टर मारायचा होता परंतु लँड काही झाला नाही. चेंडू खालीच राहिला. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 3. स्ट्राइकला येईल तो दर्शन, ज्याच्या बॅट मधून लगातारचे 4 षटकार आले. 3000चं पारितोषिक जिंकणारा हा फलंदाज दर्शन. कदमपाडा संघाला देईल का षटकाराचं दर्शन
असा दर्शन. शेवटचा चेंडू आहे. मोठा फटका घ्यावा लागेल दर्शनला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे निर्धाव चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू हाताळला गेला. सुंदर असं स्मेल हाताळलं ते राजानं. धावा दिल्या 3, गडी बाद केला 1. बारा चेंडू 32 धावांची गरज. 16-16. 12 चेंडू 32 धावांची गरज. न्यू गोलंदाज सनी शिंगले. याच्या बॅटमध्ये सुद्धा अर्धशतकाची खेळी झाली होती. आता गोलंदाजी मार्कवर आलेला आहे सनी शिंगले. गोलंदाजीमध्ये कसं काम करतोय ते पाहावं लागेल. धावसंख्या स्थिरावलेली होती. धावसंख्या 3, एक गडी बाद 3. संघाला लागलेला मोठा झटका पंकजच्या स्वरूपात. पंकज माघारी आला. त्यानंतर स्कोर बोर्ड काय हल्लं नाही. सनी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सनी. स्पीडअप घ्यायचंय. मार्सेस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष इकडून जोराने आवाज देत आहेत, स्पीडअप घ्या. क्रिकेटवरती अमाप प्रेम असलेलं असं व्यक्तिमत्व नकुल भाऊ भांडे. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असं हे व्यक्तिमत्व नकुल भाऊ भांडे. ही स्पर्धा यशस्वी होण्याच्या मागे त्यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आहे. सुनील माले असतील, नकुल भांडे असतील, वैभव फरडे असतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुंदर चेंडू, सुंदर 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 चेंडू हाताला गेला. निर्धाव चेंडू, कुठल्या प्रकारची धाव नाही. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार सनी. पुन्हा एकदा सुंदर हेलिकॉप्टर उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 4. खूप संत गतीने चालणारा हा सामना, कासवाच्या गतीने चालणारा हा सामना आहे. इथे षटकार चौकार मारावे लागतील. जर संघाला जिंकायचं असेल, विजय प्राप्त करायचा असेल तर षटकार चौकारांची बोली इथे करावी लागेल. षटकारांचं दर्शन द्यावं लागेल. कारण तर हा 35 धावा करायच्या असेल सिंगल डबलने ही संख्या तुम्ही प्राप्त करू शकणार नाहीयेत. तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील. 10 चेंडू 31 धावांची गरज. सरासरी म्हणजे एक चेंडू 3 धावा तर पाहिजेतच. स्पीडअप घ्यायचंय. गोलंदाजी मार्कवर सनी टू दर्शन. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. सध्या मशाची जत्रा चालू आहे, तिथून हे हेलिकॉप्टर आणलेत का काय कळत नाही. मिनी हेलिकॉप्टर आहेत. खूप संत गतीने चेंडू जात आहेत. धावा सुद्धा संत गतीनेच वाढत आहेत. धावसंख्या झाली ती 6. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. परंतु दर्शन असा बॅटर आहे ना, त्याने 4 चेंडू 4 षटकार मारले होते. म्हणजे गेम अजून संपली नाही, कारण तर तो अजून ग्राउंड वरती टिकावलेला आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निर्धाव 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 चेंडू. सुंदर फिल्डिंग आपल्याला प्रतीक याची पाहायला मिळेल. तो राजेश मुकणे यांचा भाचा आहे. तुम्हाला नेक्स्ट ओव्हर त्याच्याचकडनं टाकताना पाहायला मिळेल असं मला वाटतं. सुंदर गोलंदाजी त्याने हाताळली होती. 5 निर्धाव षटक हाताळलं होतं असा प्रतीक, 15 वर्षाचा खेळाडू. सुंदर फट गोलंदाजी आणि तिथे सुंदर बॅकअप पाहूया. थ्रो. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 7. सुनीलजी माली हे आम्हाला प्रोत्साहन करत असताना, जयदेव तुझी कॉमेंट्री खूप सुंदर आहे, मी प्रेमातच पडलो, असे त्यांचे शब्द. एवढं प्रोत्साहन करतात. सख्या आईबापांनी सुद्धा आम्हाला एवढं प्रेमाने कधी समजावलं नाही असं हे व्यक्तिमत्व सुनील भाऊ यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं. सोन्याची चैन काढून देतात काय? नाही नाही दादा, एवढं बस झालं. तुमचे शब्दच लाख मोलाचे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सनी टू रोहित.
सुंदर फटका तिथे फिल्डर तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धावी पूर्ण. सुंदर इनिंग बिटवीन द विकेट मध्ये पाहायला मिळालं. चांगलं कॉम्बिनेशन. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 9. 6 चेंडू 26 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता प्रतीक पाहायला मिळेल. 6 चेंडू 26 धावा. ज्याने निर्धाव षटक हाताळला होता असा राजेश मुकणे यांचा भाचा. जरा स्पीडअप घ्यायचं कारण पुढील सामने सुद्धा आपल्याला आजच खेळवायचे. फायनल सुद्धा याच आधी याची डोला आपल्याला पाहायचे. गोलंदाजी मार्कवर राज भोईर. लेफ्ट आर्म स्पिनर असा फास्टर आहे राज भोईर. सीमर स्विंग करणं, दोन्ही बाजूला बॉल वळवणं त्याची कला आहे. फिरकीचा जादूगर म्हणून ओळखलं जातं राज याला. गोलंदाजी मार्कवर राज तू दर्शन. आलं दर्शन आलं. षटकाराचं दर्शन इथं आपल्याला भेटलं. खणखणीत रपरपीत षटकार. षटकाराच्या मध्ये धावसंख्या झाली ती 15. भरपूर वेळ वाट पाहायला लागली त्या षटकाराची. तो षटकार आता आला. आता त्याची बॅट बोलू लागली दर्शनची. धावसंख्या झाली ती 15. अजून 5 चेंडू 20 धावेची गरज. 5 चेंडू 20 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आणि इथे घडतंय काय? गडी बाद. दर्शन कदम. मनोज भालके. मनोज हा बाद झाला. दर्शन बाद झालेला आहे. न्यू बॅटर अमोल. खेळली तलोली गावचे चॉकलेट बॉय गिरीश दलवी. एखाद्या फॉरेनरला सुद्धा लाजवतील अशी व्यक्तिमत्व गिरीश दलवी. लग्नाचं वय आहे. फॉरेनरच मुलगी पाहावी लागेल. आकाश माडसे गिरीश दलवी. पुन्हा एकदा सुंदर फटका. एकदा पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न करतील का पाहू येते. रोहित स्वतःकडे जिम्मेदारी घेतील. धावसंख्या झाली ती 16. झाली ती 16. अजूनही षटकातील काय चेंडू शिल्लक. 3 चेंडू 19 धावा. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. इथे काही घडू शकतं. 6 चेंडू 1 धाव होऊ शकत नाही. कधी कधी काही होतं. होत्याच नव्हतं होतं. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. कधी कधी तर लोक म्हणतात क्रिकेट हा रिकामटेकड्यांचा खेळ आहे. नाव ठेवणारी चिकार असतात. परंतु आपण आपली गेम दाखवायची असेल तेच रोहितला सिद्ध करायचंय. मी स्ट्राईक का घेतले ते सिद्ध करायचं. कदमपाडा संघासाठी जिंकून द्यायचंय. राज सुंदर फटका. इथे मिस टायमिंग आणि सुंदर क्षेत्ररक्षण. गडी बाद रोहितच्या स्वरूपात. डीजे
पूर्वी गाणं होतं 16 वर्ष धोक्याचं, आता वय तुझं धोक्याचं आहे का, असं चानिक वेगवेगळी गाणी ऐकायला मिळतात. त्याच्यामुळे क्रिकेट खेळताय तर तुमच्या अभ्यासावरती पण लक्ष द्या, नाहीतर सध्या परिस्थिती बिकट आहे, लग्नासाठी मुली भेटत नाहीयेत. त्याच्यामुळे क्रिकेट खेळून आपलं भागायचं नाही आणि असं तुम्ही वागायचंही नाही. त्याच्यामुळं सामन्याला होईल सुरुवात. राज भोईर गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. न्यू बॅटर शुभम. बघतो चांदाला मारतो बांधाला, अशी गत झाली ते. त्यांनी चेंडू पाहिलाच नाही, बॅट फिरवली. टिका तो चांद तक नाही तर रात तक, अशी गत. निर्धाव चेंडू. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा. औपचारिकता शिल्लक आहे, शेवटचा चेंडू आहे, 19 धावा काढायचेत. आणि इथे विजयी झरतोय तो नेवालपाडा संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. डीजे